TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावासाठी करण्यात आली असून या योजनेचे जवळजवळ 80% काम पूर्ण होऊन काही भागात पिण्याच्या पाण्याच्या लाईनची टेस्टिंग देखील करण्यात आली आहे। परंतु काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली नसल्याने उरुळी देवाची आणि परिसरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत नसल्याने आज लष्कर पाणी पुरवठा ऑफिसमध्ये पुणे महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे अधिकारी, उरुळी देवाची ग्रामस्थांनी ठेकेदार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीसाठी नियुक्त नगरसेवक भगवान भाडळे, उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील, माजी सरपंच लक्ष्मण अप्पा नेवसे, माजी सदस्य बाळासाहेब भाडळे, चैतन्य बनकर तसेच लष्कर पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुभाष पावरा, अधिकारी मोराळे साहेब, ज्युनियर इंजिनियर पाणीपुरवठा गरज साहेब, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी देवकर साहेब आणि ठेकेदार कुलकर्णी साहेब इत्यादी मान्यवर बैठकीस उपस्थित होते। या बैठकीत उरुळी देवाची आणि परिसरातील राहिलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पूर्ण करून घेऊन ज्या ठिकाणी लाईन टाकून टेस्टिंग झाल्या त्या परिसरात नळाद्वारे पाणी पुरवठा करून नियमानं नवीन कनेक्शन देण्यात येतील। उरुळी देवाची गावठाण परिसरात पुणे महानगरपालिकेने पूर्वी ज्या पाईपलाईन टाकल्या होत्या त्या लाईनला नवीन लाईन जोडून पाणीपुरवठा सुरळीत करणं, ढमाळवाडीवरून येणारी लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेणं, तसंच मंतरवाडी चौकातून मंतरवाडी टाकीला कनेक्शन जोडून घेऊन टाकीत पाणी टाकणं, तसेच ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन झाली नाही अशा सर्व परिसराची माहिती आणि नकाशा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयानं पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा कार्यालयात सादर करणं, त्यावर पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त साहेबांना निवेदन सादर करून नव्यानं आर्थिक तरतूद करून घेऊन पाणीपुरवठा लाईन टाकण्यात येतील असं यावेळी मीटिंगमध्ये ठरवण्यात आलं। पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत टँकर चालूच ठेवण्यात येतील, तसेच आवश्यक ठिकाणी पाहणी करून टँकर वाढवण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय। लवकरच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी आणि ठेकेदार ग्रामस्थ एकत्रित उरुळी देवाची गावच्या पाणीपुरवठा लाईनची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत होऊन नळाद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी उरुळी देवाची गावच्या शिष्टमंडळानं अधिकाऱ्यांना केली आहे। यावेळी बोलताना पाणीपुरवठा अधिकारी यांनी सांगितले की अनधिकृत नळ कनेक्शन कोणीही घेऊ नये, नळ कनेक्शन रितसर पावती फाडूनच घ्यावे, अनधिकृत नळ कनेक्शन घेतल्यास कारवाई करण्यात येईल आणि 3 पट रक्कम आकारणी करण्यात येईल अशा सूचना देखील यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिल्यात। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच TBP न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।